आज संडे स्पेशल मध्ये आपण बघणार आहे रंगीत इडलीची रेसिपी, परप्पू सांबारची रेसिपी, चीज कॉर्नची रेसिपी। तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सांबारची रेसिपी एकदम नवीन युनिक आहे आणि कलरफुल इडली पण आहे। यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलरचा वापर नाही केलेला आहे, घरी कलर तयार केलेला आहे मी। तर आजची जी आपली इडली आहे ती आपण इडलीचा रवा जो मार्केटला मिळतो त्यापासून बनवणार आहे। या रव्याची खासियत ही आहे की हा जो रवा आहे तो तांदूळापासून बनवलेला असतो। तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण 1.5 ते 2 वाट्या रवा घेणार आहे। बघा असं तुम्हाला दाखवते झूम करून, असं जाडा रवा असतो हा मार्केटला मिळतो। आणि अर्धी वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे। आता रवा जो आहे तो आपल्याला स्मूथली एक वेळा धुवून घ्यायचा आहे, वॉश करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये दुप्पट पाणी टाकून त्याला आपण साईडला झाकण ठेवून ठेवणार आहे। नंतर उडीद डाळ घ्यायची आहे, तर आपण आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर आपण सायंकाळपर्यंत याला असं झाकून ठेवणार आहे, म्हणजे चांगलं मुरलं गेलं पाहिजे। सायंकाळी आता हे जे आहे डाळ आणि रवा छानपैकी मुरलेला आहे। आता त्याला मिक्सरच्या भांड्यामधून आपण स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण नॉर्मल इडलीला करतो तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे। फक्त जे बॅटर आहे ते आपल्याला थिक पाहिजे आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। थिक जर असेल ना तर ते चांगलं फर्मेंट होते। बघा जसं व्हिडिओ दाखवला आहे तसं तुम्हाला बॅटर करायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला इडलीचं बॅटर काढून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपण याला रात्रभर फर्मेंटेशन साठी ठेवणार आहे। सकाळी आता आपण उठून पहिल्यांदा परप्पू सांबार करणार आहे। त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भिजलेली तूर डाळ घ्यायची आहे, पाव वाटी शेंगदाणा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा सोप घ्यायचा आहे। पाणी टाकून याच्या मिक्सर मधून आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे। तयार झालेलं बॅटर आपण एका पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि तव्यावर आपल्याला कांदा आणि लसूण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत। आणि तुरीचे जे शेंगदाण्याचे जे बॅटर आहे, ज्या पॅन मध्ये आपण सांबार करणार आहे त्यामध्येच डायरेक्ट काढायचं आहे आपल्याला। नंतर भाजलेले कांदा आणि लसूण बॅटर मध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहे शेवग्याचे शेंगाचे काप आणि टोमॅटो टाकायचे आहे। बेसिक मसाला टाकायचा आहे आपल्याला चवीनुसार, म्हणजे हळद, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला घालूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे घालायचा आहे आपल्याला सांबार मसाला। आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि मस्त मिक्स करायचं आहे। हे पॅन उचलून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत जे आपण ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला छान सांबार शिजवून घ्यायचं आहे। आता आपण बोलूया आपल्या इडलीकडे। मी तुम्हाला दाखवते बॅटर किती मस्त फर्मेंट झालेला आहे। बघा पूर्ण दाखवते मी तुम्हाला कळत असेल स्ट्रक्चर वरून, छान फुललेलं पण आहे, मस्त फर्मेंट झालेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये टाकायचं आहे मीठ, व्यवस्थित त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे आपलं सांबार पण आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला। आता आपण कलर साठी वापरलेला आहे तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि बॉइल्ड बीट वापरायचं आहे आपल्याला। तुम्ही कोथिंबीर आणि हिरवी मिरचीच्या जागी पालकही वापरू शकता। मी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा कलर केलेला आहे, इकडे बॉइल्ड बीटरूटचा कलर केलेला आहे लाल। बघा त्यामध्ये आपल्याला इडलीचं बॅटर टाकायचं आहे, छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। 3 कलर तयार झाले, हिरवा, गुलाबी आणि पांढरा। गुलाबी म्हणा लाल म्हणा दोन्ही पण चालते। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता आपल्याला इडलीचं भांडं घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण ग्रीन कलर टाकणार आहे। तुम्ही इथं मार्केटला मिळतो तो कलरही वापरू शकता। मी अशा पद्धतीचा कलर करून इडली तयार केलेली आहे। मधोमध टाकायचं आहे आपल्याला व्हाईट कलरचं बॅटर। आणखी मध्ये टाकणार आहे पिंक कलरचं बॅटर। थोडंसं त्याला टरबूजचं लुक येण्यासाठी आपण इथे टाकलेलं आहे काळे तीळ, थोडं टाकायचे आहे आपल्याला, टरबूज सारखं लुक येते बघा। मी अशा पद्धतीने सर्व इडल्या तयार करून घेतल्या होत्या। नंतर याला मस्त वाफवून घेणार आहे। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं इडली भांड्यामध्ये।
त्याला छान वाफवून घ्यायचं आहे. इकडे आपल्या सांबारला पण छान उकळी आली होती, त्याला मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे. बघा आपले इडल्या तयार झालेल्या, बघा किती छान अशा कलरफुल इडल्या आपला तयार झालेल्या आहे, मस्त सॉफ्ट सॉफ्ट. बघा इथे आपला सांबार पण रेडी होत आलेला आहे. मी इडल्या काढून घेतल्या मस्तपैकी का भांड्यामध्ये. इकडे सांबार पण झालं होतं, त्यामध्ये आपल्याला चिंच आणि गुळाचं मस्तपैकी पाणी टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे. आपल्याला आंबट गोड असा आपला सांबार तयार होतो. नॉर्मल सांबारपेक्षा हा सांबार जरा करायला आणि खायला पण वेगळा आहे. त्यामध्ये तडका मारायचा आहे. तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, तिखट, हिंग, नंतर लाल मिरची टाकायची आहे. हा तडका टाकायचा आहे आपला सांबार मध्ये. रेडी आहे आपलं परप्पू सांबार. छोटी कोथिंबीर घालायची आहे. आता आपण तिसरी रेसिपी करूया, चीज कॉर्न उत्तप्पम. त्यासाठी पॅनवर आपल्याला पॅन छान गरम करून घ्यायचं, त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं आपल्याला इडली बॅटर टाकायचं आहे. थोडं त्याला स्प्रेड करूया आपण हलक्या हाताने. त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे. नंतर जेव्हा ओलसर असेल ना, तेव्हा त्यावर आपल्याला कॉर्न टाकायचे आहे. बॉइल्ड कॉर्न आहे. थोडंसं कोथिंबीर, टोमॅटो, कांदा वगैरे टाकला होता मी त्यामध्ये. आणि थोडंसं आपण त्यावर आता चीज टाकूया. आज आपला इंडियन पिझ्झा रेडी. त्याला झाकण ठेवून थोडंसं आपण चीज मेल्ट होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. बघा रेडी आहे आपला चीज कॉर्न उत्तप्पम. लहान मुलांना खूप आवडते, माझ्या मुलाला खूप आवडते हे. नंतर मी याला उतरवून घेतलं आणि मस्तपैकी संडेचे ताट मी सर्व केलेलं आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या तिन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा आपली कलरफुल इडली किती छान झाली आहे. आणि मी तुम्हाला आता सांबारचं थिकनेस दाखवते. बघा किती परफेक्ट असा आपला सांबार तयार झालेला आहे. पाहता तोंडाला पाणी सुटले की नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.